पाहूयात झटपट बातम्या। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या आरळामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरळा गावातून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। इंधन दरवाढ आणि शासनाच्या फसव्या कर्जमाफी योजनेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। हिंगोलीच्या गांधी चौकात रस्त्यावर थेट चुली पेटवून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आलाय। सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वादाचं मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निमंत्रण न दिल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली। जालन्यात 108 कोटींचा सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प निधी अभावी रखडलेला आहे। महापालिकेने कंत्राटदाराला 108 पैकी 94 कोटी अदा केलेत, तर शहराबाहेर 108 कोटींचं सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं। दरम्यान कंपनीला ब्लॅकलिस्ट करणार असल्याचा इशारा स्थायी समिती सभापतींनी दिला। टँकर संपाच्या मुंबईच्या लाईफलाईनला फटका बसलाय। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना संपाचा फटका बसलाय। मुंबई सेंट्रल स्थानकावरील पाणी पुरवठ्यात सुमारे 20% घट झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधी कारवाई केली। शिवसेनेचे वाहतूक सेना माजी जिल्हा प्रमुख गुलाम सिद्दीकींना अटक करण्यात आली। सिद्दीकींच्या गाडीतून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। 5.580 ग्राम एमडी ड्रग्जसह एकूण 10,37,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वरोरा शहरातील पद्मालय नगर परिसर ही कारवाई करण्यात आली। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार घडलाय। पालिकेच्या मराठी माध्यम शाळेतील 9वी-10वीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याचा दावा पालकांनी केला। उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी तातडीनं विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले। नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करत गोंधळ घातला। पहाटेपर्यंत बाळाची प्रकृती ठीक असताना सकाळी अचानक बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील 2 दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचं आवाहन करण्यात आलं। शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पाषाणेमध्ये पाणी टंचाईची समस्या आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून तिथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतंय। ग्रामस्थांना नळ पाणी पुरवठा योजनेचा लाभ आहे, परंतु वाडीपर्यंत अद्याप नळ पाणी पुरवठा योजना पोहोचली नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। जळगावच्या वाघनगर परिसरामध्ये तब्बल 15 दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो। पाण्याची समस्या सुटली नाही तर पाणी पुरवठा मंत्र्यांच्या घरावर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो ग्रामस्थांच्या संख्येनं हंडा मोर्चा काढण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला। वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात भव्य नाट्यगृहाच्या नामकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीनुसार या नाट्यगृहाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृह असं अधिकृत नाव देण्यात आलंय। सांगली पालिका क्षेत्रातील वीज वितरण आराखड्यासाठी 250 कोटींचा मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे। वितरण कंपनीकडून आराखडा तयार करण्यात आलाय, तर वीज वितरण कंपनीशी असणारे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा 127व्या तुकडीचा दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या तुकडीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आणि गोवा राज्यातून निवड झालेल्या एकूण 583 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या योजनेचं पाणी मिळाल्यानंतर शहरवासियांना दिलासा मिळणार असला तरी सुद्धा मनपासाठी मात्र ही योजना म्हणजे पांढरा हत्ती ठरणार आहे। पाणी योजनेचे घेतलेले ट्रायल यशस्वी झाल्यानंतर पाण्याचा वापर सुरू करण्यात आला, त्यामुळे मनपाला 1.5 कोटी रुपये वीज बिल जास्तीचं भरावं लागलंय। छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर भुयारी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेला 20 लाख रुपयांचा निधी दिला। आज विद्युत केबल जोडणीच्या कामाला प्रारंभ झाला। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला। रुग्णालयात सध्या केवळ 4 ते 5 रक्तपिशव्या शिल्लक आहेत। रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रक्तपेढ्यांमध्ये धावपळ करावी लागते। सूर्यमालेतील 2 सर्वात तेजस्वी आणि बलाढ्य ग्रह शुक्र आणि गुरु उद्या एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार आहेत। खगोलशास्त्रामध्ये याला ग्रहाची युती असं म्हटलं जातं। ही युती महाराष्ट्रासह देशभरातून उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार असल्यानं खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे। मुंबई शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन आयोजित शिवसेनेच्या जनतेच्या दारी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। अभियानाला दिंडोशी आणि गोरेगावमध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय। जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांकडून शिवीगाळ करत पोलीस रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कैद्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला।
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चिखळी कुदलवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाई दरम्यान संतप्त जमावानं आक्रमक होत तोडफोड केली। यात काही जण जखमी झाले। महापालिकेनं पहाटे केलेल्या या कारवाईत 28,000 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आलं आणि या कारवाई दरम्यान प्रचंड तणावाचं वातावरण होतं। वाशिम नगर परिषदेकडून नालेसफाईकडे दुर्लक्ष होत आहे। कंत्राटदाराकडून केवळ थातुरमातुर स्वरूपात नालेसफाई केली जाते। अनेक भागांमध्ये अद्याप नालेसफाई सुरूच नसल्यानं नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचून पावसाचं पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबईतल्या वॉटर टँकर चालक आणि मालकांनी पुकारलेल्या संपाचा सर्वात मोठा फटका मुंबईतील खासगी आणि शासकीय बांधकाम प्रकल्पांना बसलाय। कोस्टल रोडपासून म्हाडा आणि रस्त्याच्या बांधकामांना पाणी पुरवठा झाला नाही, त्यामुळे बहुतांश बांधकामं बंद ठेवावी लागतात। उल्हासनगर शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावते। शहरवासियांना आठवड्यातील 3 दिवस बिन पाण्याचं काढावं लागतंय, तर पाणी विकत घेण्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय। शटडाऊनमुळे वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्यानं कृत्रिम पाणी टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागतोय। वारकऱ्यांच्या आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवतांच्या मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आहे। मंदिरातील जतन संवर्धनाच्या कामात जुन्या दगडी भिंतींना झळाळी देण्याचं काम सुरू, यामुळे मंदिरातील भिंती उजळून निघालेल्या आहेत।